चला मॅचला होती सुरुवात अगदी गोलंदाजी मार्कवर नरेश आहे गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला गणेश वाघमार आहे, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण सुनीलला पाहू शकाल. जोड केली आहे खरं तर. मैदानाच्या आतमध्ये 40+ धावा नेण्याचा त्यांचा मानस असेल. पहिल्या चेंडू डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बदलापूर अंबरनाथ विभागातून आलेली टीम आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. आपण विकी यांची ही शिरवली टीम. खरं तर लांबवरचा प्रवास करून ते देखील इथपर्यंत टायमावर पोहोचलेत. स्ट्राईक एंडला गणेश आहे यावेळेस. चांगला चेंडू पुन्हा एकदा गणेश अगदी टॅप करतोय चेंडूला, परंतु बॅटचा चेंडूचा संपर्क नाही आहे. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. मॅडेंटरी पॉवर प्ले आहे आणि त्या मॅडेंटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा कुठून काढायची असते टीमसाठी, परंतु गणेश तसे करताना दिसून येत नाही. अगदी 2 चेंडू डॉट खेळतोय. यावेळेस देखील अगदी स्लो ओव्हर डिलिव्हरीचा शॉर्ट बॉल आहे, परंतु दिशा द्यायचं काम करता करता 3 चेंडू डॉट खेळतोय. सध्या तरी बॅकफुटवर गणेश वाघमारे आहे. षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस देखील गणेश थोडासा बॅकफुटला, आता काय बोलूनच फायदा नाही. चार चेंडू डॉट आहेत. 4 ओव्हरचा सामना आहे. लग्न झाल्या झाल्या बॅटला बॉल लागत नाही, आता काय बोलणार. यावेळेस चेंडू लागलाय आणि तो देखील चौकारासाठी निघून चाललाय. 4 धावा इथे धावपलकावरती. 5 चेंडूंचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय. चांगली गोलंदाजी नरेशच्या माध्यमातून, परंतु इथे आलाय पहिला चौकार. एटीसी टीम देखील इथे संपूर्ण आहे वाकसमधून, ती देखील बिलॉंग करते. यावेळेस सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण चेंडू अडवण्यात सध्या तरी यश आलंय. एक सिंगल धाव एका धावीच्या मदतीने. कदाचित ओव्हर संपुष्टात आली असावी. पहिलं मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक संपुष्टात आलंय. धावपलकावरती धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 5 धावसंख्या. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी आहे खरं तर. नरेश गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. गणेशला थांबवण्यात यशस्वी ठरला, कारण एक महत्त्वाचा खेळाडू आहे वंजारवाडी टीमचा. अगदी त्याच्या बॅटमधून चांगले फटके येतात टीमसाठी, परंतु थोडंसं थांबवण्यात यशस्वी ठरलाय तो नरेश. नवीन फलंदाज आहे खरं तर. माफी असं नवीन गोलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये. सेकंड ओव्हर अगदी महेश याच्यावरती विश्वास दाखवलाय. 38 सर्कलचं बंधन मात्र हटलेलं आहे. 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवर आपल्याला क्षेत्ररक्षण करताना दिसून येतील, परंतु त्या क्षेत्ररक्षकांना चकवून चेंडू सीमाबार धाडायचे आहेत गणेशला, कारण धावपलकावरती अवघ्या 5च धावा आहेत आणि बाउंड्री लाईनची रूपरेषा पाहिली थोडीशी लॉंग आहेत चौकार, परंतु ताकदीचा वापर करावा लागेल गणेशला. यावेळेस विकेट बहाल करतोय सुनील. अगदी एकही चेंडू खेळलेला नाहीये सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद असेल सुनील कामोंडेज आहे. स्वतः नदी तोडी मारले सुनीलने. फलंदाज बाद झालाय सुनील. विलास आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला गणेश आहे. यावेळेस खराब चेंडूची फेक होत्या. खरं तर या चेंडूला टॅप करायचं होतं गणेशला पुन्हा एकदा, जसं पहिल्या चेंडूला केलं होतं, परंतु तो फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू अडवण्यात यशस्वी ठरला. परंतु त्यानंतर मात्र हा वाईड चेंडू अवांतर धाव इथे ॲड केली जाते.
धावफलकाचा विचार केला आतापर्यंत तर धावफलक जाऊन पोहोचेल ते जवळपास 6 धावा धावफलकावरती. ज्यावेळेस फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवण्यात यशस्वी ठरतोय सध्या तरी गोलंदाजी मार्कवर महेशला आपण पाहतो. चांगली गोलंदाजी आहे. वंजारवाडी संघाला थोडंसं बॅकफुटला ढकलण्यात सध्या तरी माहीर गोलंदाज आपण पाहतोय महेश. चांगली गोलंदाजी आहे महेशच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी आहे. आत्तापर्यंत विचार केला तर 6 धावा खर्च केल्यात. षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. ज्यावेळेस हेलिकॉप्टर उडवायचं होतं अगदी लँडिंग बरोबर झालेलं नाही आहे. एक सिंगल आले. एकापेक्षा जास्त काय मिळणार नाही आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 7 या अंकावरती. आणि आमचे मित्र निशांत बागडे सांगतात गणेश वाघमारेला थोडंसं कमबॅक करायची गरज आहे या सामन्यासाठी. कारण त्याच्या बॅटमधून जर का धावा आल्या तर वंजारवाडी संघ थोडासा चांगल्या स्कोर बोर्डवरती जाऊन पोहोचेल. पण तो स्ट्राईकला आता विलास वाघमारे आहेत. त्यांच्या देखील बॅटमधून षटकार येऊ शकतात. परंतु सध्या तर प्रॅक्टिसचा अभाव असेल. परंतु स्ट्राईकला ऑन स्ट्राईक आपण त्यांना पाहतो. दिशा भरकटली ती गोलंदाजाची. वाईट चेंडू आलाय पुन्हा एकदा. एक अवांतर धाव येईल. अवांतर धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 8 या अंकावरती आपण पाहतो. धावफलकावरती धावसंख्या षटकातील शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. खरं तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 3 चेंडू झालेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला सुपला शॉट. फटका फसलाय आणि फलंदाज बाद असेल विलास. बॅक टू द पवेलियन. मध्ये रोमहर्षक सामना. अगदी शिरवली टीम. 5वा सामना. पहिल्या इनिंगचा हा शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. महेश चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू आहे. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. त्या ठिकाणी थोडंसं फंबल पाहतोय. परंतु बॅकअप चांगलं आहे. 1 धाव ते कंप्लीट. 2 ओव्हरच्या मदतीने नक्कीच धावफलक जर का पाहिलं ना तर 2 ओव्हरमध्ये जवळपास 9 या अंकावरती धावफलकावरती धावसंख्या आपण वंजारवाडी संघाची पाहतोय.
बॅटचा चेंडूचा संपर्क नाही. तिसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. पहिला चेंडू इथे डॉट पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये कमबॅकिंग गोलंदाजी नक्कीच करतात प्रत्येक गोलंदाज. पहिल्या ओव्हरमध्ये कदाचित 6 धावा खर्च झाल्या होत्या, त्यानंतर 3 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा आहेत धावपलकावरती. स्पीडअप घ्या. अगदी तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहे, अशाच प्रकारचा फटका खेळायचा होता मागच्या चेंडूवरती, परंतु इथे मिळतील 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने संघासाठी 2 धावा वाचवल्या शिरवली टीमच्या या क्षेत्ररक्षकाने. 2 धावांच्या मदतीने धावफलक 11 या अंकावरती आपण पाहतोय. पुढच्या हप्त्यामध्ये 23 ते 27 एप्रिलमध्ये यंगस्टार क्रिकेट संघ सावले आयोजित नाईट रणजी शृंखलेचं आयोजन आहे. पहिल्या दिवशी ओपनचा लॉट्स आहे. त्यामध्ये खरं तर सुरुवात चांगली व्हायला पाहिजे, म्हणून पहिल्या दिवशी ओपन लॉट्स आहे. यावेळेस अगदी डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मंगेश आहेत मेन पंच आणि लेग पंच आहेत उमेश भोईर. अगदी दोन्ही भानसोली संघाचे स्टार खेळाडू आहेत. आज मात्र पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. 11 धावा धावपलकावरती. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. यावेळेस बिगिट करायचं होतं क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु एक मिळेल सिंगल. एकापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. एका धावेच्या मदतीने तिसरं षटक मार्गस्थ धावपलकावरती. अवघ्या 12 धावा आपण पाहतोय. पहिला सामना झाला होता जवळपास 54 धावा, 55 धावसंख्येचं टार्गेट होतं. तो सामना एकतर्फी झाला. त्यानंतर 27 धावसंख्येचं टार्गेट होतं. अगदी आपण पाहिल्यानंतर संजय नगर आणि सालवड हा सामना होता आणि त्यामध्ये 27 धावा. अगदी लो स्कोरिंग मॅच होती. यावेळेस देखील डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण गणेशला पाहतोय. बॅटचा चेंडूचा संपर्क नाहीये. 10 चेंडू वैयक्तिक फेस केलेत आणि फक्त 6 धावा या 10 चेंडूमध्ये आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये थोडासा बॅकफुटला नक्कीच आहे, परंतु सावरावं लागेल गणेशला देखील. यावेळेस चांगला फटका आहे. लॉंग लेगला फटका होता त्या दरम्यान एक सिंगल धावाले. एका धावेच्या मदतीने धावपलक जाऊन पोहोचेल ते जवळपास 13 या अंकावरती. 3 षटकांचा वाजवी खेळ. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 4.5ची सरासरी राखले. 4.30 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये प्रति ओव्हरची आपण पाहतोय. अवघ्या 13 धावा आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये 2 ते 3 मोठे षटकार येणं गरजेचं आहे, परंतु मैदानाचं जर का रूपरेषा पाहिली ना तर मागच्या सामन्यात कदाचित 2 ते 3 षटकार गेले होते, परंतु त्याच्या अगोदर मोठे फटके पाहायला मिळत नव्हत्या. या मॅचला देखील आपण पाहतोय मोठमोठाले फटके दिसत नाही आहेत. अगदी 55 धावा जवळपास डिक्सल पाली संघाच्या 54 धावा आणि त्यांना पुढील फेरीसाठी बाय मिळाले. शेवटची ओव्हर आहे. 13 धावा धावपलकावरती आहेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी लो स्कोरिंग मॅच आहे. विनंती करतोय मालवाडी संघ अजय आपण या नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. यावेळेस अगदी डॉट डिलिव्हरी. सध्या टीम बॅकफुटला आहे, परंतु गणेश देखील बॅकफुटला आपण पाहतोय. फर्निचर बिघडवलंय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये गणेशाचं. यावेळेस बॅटचा चेंडूचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी.
दोन चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे षटक आहे. यावेळेस चांगला फटका आहे. क्षेत्र हे चेंडूपर्यंत पोहोचेल. यावेळेस फलंदाज होईल बाद. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका अजयच्या माध्यमातून एक सिंगल धावाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. फलंदाज बाद आहे. दिनेश देखील दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद असेल. फक्त एक सिंगल धावेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पाहिलं तर 15 या अंकावरती पाहतोय. टन यावेळेस खराब चेंडू आणि त्याच्यावर मिळतील 4 धावा. अशा
चला मैदानाच्या आतमध्ये बोलूया पुन्हा एकदा. 22 धावसंख्येचं टार्गेट आहे. खरं तर 24 चेंडूमध्ये 22 धावा होऊ शकतात, परंतु लवकरात लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न असेल शिरवली टीमचा. कारण सध्या तरी गणेश याची फलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेली नाही. संजयनगर आणि मालवाडी टीम दोन संघादरम्यान टॉस करण्यात येईल. अगदी डिक्सलपाली टीमला हाय स्कोर आहे आणि त्याच्यामुळे बाय असेल. चला दोन्ही टीम कर्णधार लगेच या. जास्त वेळ घेऊ नका, इनिंग ब्रेक झालेला आहे. दीपक सध्या लक्ष द्या टॉसकडे. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस थोडासा बाहेर देणारा चेंडू, अगदी एक सिंगल धाव, लेग बाय सुरू होत फक्त बिमरसाठी रिव्ह्यू. स्ट्राईक एंड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आशीर्वाद अगदी स्ट्राईक एंडला आहे. पहिल्या चेंडू फेस करत असताना मॅडेंटरी पॉवर प्ले. यावेळेला चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आलाय सुनील. अगदी एक सिंगल येईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 2 या अंकावरती आपण पाहतोय. 22 धावसंख्येचा टार्गेट आहे आणि खरं तर 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करतोय गणेश. अचूक टप्प्यात गोलंदाजी करणं गरजेचं आहे. 24 चेंडूमध्ये 22 धावा जर का रोखायचे आहेत तर चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये तिसरा चेंडू आपण पाहतोय. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अजित पवारच्या माध्यमातून. एक सिंगल आहे, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये, परंतु एका एका धावेने अगदी एका एका थेंबाने घागर भरते. तसंच काहीसं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. शिरवली टीम एक एक धाव जोडते, कारण 22 धावसंख्येची गरज आहे. खरं तर 24 चेंडूंमध्ये 3 चेंडूमध्ये 3 सिंगल आलेत. चांगली गोलंदाजी सध्या तरी मैदानात मोठे फटके खेळू देत नाहीये. यावेळेस देखील बॅटचा चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. चौथा चेंडू डॉट आलाय. थोडीशी कमबॅकिंग गोलंदाजी. 3 चेंडूवरती 3 सिंगल खर्च केलं, परंतु चौथा चेंडू चांगला फेकतो गोलंदाज गणेश आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला मालवाडी टीम नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या. संजयनगर टीम या, जास्त वेळ घेऊ नका, कारण आता सेकंड राऊंडला सुरुवात होईल. 3 ओव्हरचे सामने आहेत. चला अजय आलेला आहे त्या. संजयनगर टीम मयूर या नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच. चला दोन्ही कर्णधार इथे उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कॉल येईल 2 संघादरम्यान. 3 ओव्हरचा सामना आहे. खरं तर डिक्सलपाली टीम 54 धावा, अगदी हाय स्कोअर मैदानाच्या आतमध्ये. एवढं मोठं मैदान आहे, परंतु त्या मैदानामध्ये हाय स्कोअर सध्या तरी डिक्सलपाली संघाची हवा आहे पहिल्या राऊंडमध्ये. यावेळेस देखील चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इथे गणेशला आपण पाहतोय. षटक संपुष्टात आलं, पहिलं षटक, आणि एका षटकाच्या अंती धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा. गोलंदाजी मार्कवर सध्या तरी डिसिजन घेत आहेत. दिनेशकडे असेल गोलंदाजी मार्कवर. दिनेश आहे आणि मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. खरं तर 3 धावा खर्च केलेत गणेशने, परंतु त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गणेश याच्या पावलावर पाऊल ठेवून खरं तर दिनेश वाघमारेन देखील चांगली गोलंदाजी करणे अपेक्षित आहे टीम वंजारवाडीसाठी. कारण 22 धावसंख्येचं एक मापक आव्हान आहे. जवळपास 3 ओव्हरमध्ये 19ची गरज आहे. 18 चेंडू 19. जसं आपण वर्ल्ड कपला पाहिलं, 30 चेंडूमध्ये 30 धावा चेस करू दिल्या नव्हत्या सध्या तरी साऊथ आफ्रिका टीमला.
टीम इंडियाने. तसेच काहीशी गोलंदाजी करावी लागेल. प्रति चेंडू मागे एकची गरज आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय मालवाडी टीमचा. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि चेंडू अगदी निघून जाईल. चौकार, 4 धावा. कमॉन डीजे. चला, चेंडू मिळत नसेल तर नवीन द्या. यूज बॉल द्या. एक ओव्हर नंतर आपल्याला जुना चेंडूच मिळेल. एका ओव्हरच्या आतमध्ये जर का चेंडू हरवला तर आपल्याला नवीन चेंडू दिला जाईल. यावेळेस थोडीशी ग्रीप मिळाली. जुना चेंडू आहे खरं तर, ग्रीप मिळाली आणि त्याच दरम्यान इथे डॉट डिलिव्हरी पाहत. दोन चेंडूमध्ये 4 धावा खर्च केले. यावेळेस बिगिट करायचा होता. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार नाहीये. त्याच दरम्यान एक सिंगल धावाल्या. एका धावेने अगदी धावफलक हालत ठेवलंय. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा. अगदी चांगली गोलंदाजी आहे. 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. खरं तर 3 चेंडूमध्ये 3 धावा गणेश याने देखील पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट फेकले होत्या. यावेळेस दिनेशला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. इट इज अ वाईड चेंडू. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा हा चेंडू आहे. खरं तर वाईड चेंडू आहे. अवंतर धावसंख्येने यावेळेस सुरेख फटका फाईन लेग मध्ये. सचिन आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण आहे परंतु फेकी खराब. अगदी 5 क्षेत्ररक्षकांना चेंडू सापडलेला नाहीये आणि त्याच दरम्यान पंच धावा किती झाल्या? 3 धावा. ओके, 3 धावांच्या मदतीने धावफलक 12 या अंकावरती 10 धावसंख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी आहे परंतु साथ देणं गरजेचं आहे. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असावा. अगदी धावफलकावरती आपण 12 धावा पाहतोय. 10 धावसंख्येची गरज आहे. दिनेश गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस फाईनला खेळलाय. अगदी चेंडू 1 बाउन्स इन टू द फॅन्स. चौकार, 4 धावा. आणि या 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जर का पाहिलं तर 16 या अंकावरती आपण पाहतोय. 2 ओव्हर समाप्त झाल्या. इथून विजयासाठी पाहिजेत त्या 6 धावा. चला स्पीडअप घ्या. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 12 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. दीपक वरती विश्वास दाखवलाय खरं तर.
कर्णधार गणेश याने आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. 3 धावांवर रोखावं लागेल या ओव्हरमध्ये. खरं तर दीपक याला 3+ धावा गेल्या तर सामना हातून जाऊ शकतो, परंतु या ओव्हरवरती खेळ असेल, कारण पुढची ओव्हर असेल कदाचित प्रतीकला. यावेळेस बिग हिट केलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सुरेख झेल फलंदाज असेल बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिनला आपण पाहतोय. अगदी 11 चेंडू 6ची गरज आहे. मोठा फटका खेळायचा होता फलंदाज सचिन आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज अगदी स्ट्राईक एंडला असेल. 11 चेंडू विजयासाठी धावा पाहिजेत त्या फक्त आणि फक्त 6 धावा. यावेळेस चांगला फटका आहे लॉंग ऑफमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत. एक सिंगल धावील. एका धावीच्या मदतीने धावपालकाचा विचार केला. सतरा धावा आणि यावेळेस खराब चेंडू आणि त्याच्यावर चांगली दिशा दाखवल्या. चेंडू निघून जाईल चौकारासाठी. 4 धावा आणि विजयासाठी फक्त एका धावसंख्येची गरज असेल इथे. यावेळेस सुरेख फटका. अगदी काव कॉर्नरच्या डोक्यावरून विजय फटका. 6 धावा. कम ऑन डीजे.